नमस्कार मंडळी, मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. पुन्हा एक छान नवीन व्लॉगमध्ये. तुम्ही सर्वजण कशा आहात एक कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण इकडं भरपूर गरमी आहे दिल्लीला आणि आपल्याकडं कसं आहे हे नक्की सांगा. कारण का नाही, चला आज डेलीप्रमाणे माझी डेली रुटीन स्टार्ट आहे आणि खूप काही वेगळं आहे. आणि मी काय काय काम करते, आज बायकांनी काय केलं आहे बघा. लेडीज खूप सारी, इथं दादाचा टिफिन पूर्ण किचन, त्याच्या आधी थोडंसं ज्यूस पिऊन घेतलं. ठीक आहे, तर बघा गाईचा ऑनलाईन क्लासेस पण चालू आहे. गाईचा ऑनलाईन क्लासेस चालू आहे. येस मॅम. हे बघा, येस मॅम बोलो. यस मॅम. हळूहळू करून ब्रेकफास्ट करून बसलेली आहे ती. हो का, ऑनलाईन क्लासेस स्टँड लावली. हो का, कारण ती काय नाही, मी बसते पण एवढं काही आता इम्पॉर्टंट नाही. ती ही शिकवायला लागलेत गाणी, पोहेम, त्यामुळे चालले मागं बघा तिची ड्रॉइंग वगैरे. तर चला तुम्ही दाखवते. चला आता. हो का, काही सुद्धा नाही. दादू झोपलाय. किचनमध्ये काय घाण आहे समजू नका. इकडचे मी सगळे भांडे अर्धे काढलेले आहेत. एक मिनिट, आज मी सगळं काढणार आहे. हे सगळं असं फेकलेलं आहे, कारण का किती दिवस झालं ते तुम्हाला सांगते. हे घासले तेवढी भांडी, बाकीचे लई घासायचे. स्वयंपाक आज लवकर करून घेतला मी. दूध चहा बनवला घेतला. आता थोडं पाणी प्यायचं. हे का अर्ध्या भरण्या काढलेत मी, चांगल्या घासून ठेवल्यात अर्ध्या. हे मागं लय असतात. ठीक आहे, तर हे भरण्या मी अर्ध्या काढून, म्हणजे हे 3 लाईन बसतात, 1 2 3, आणि खाली पण 2 लाईन बसतात. आणि हे बाकीचे आहे ना, हे फेकून द्यायचं आहे म्हणून काढून ठेवलेलं आहे. तर आता बाकीचे भरणे तिकडे ठेवलेत. खाली पण डबे भरणे आहेत अजून. म्हणजे बघा खूप काय आहे, ठेवू शकता तुम्ही सगळीकडचं. आता मी थोडंसं ना पाणी पिऊन घेते, थंड पाणी. आता वाटा आपल्याला लय चकाचक करायचं आहे. पाणी घेतलंय पण नॉर्मल पण आणि थंड पण. दिसतंय का, थंड आणि नॉर्मल. म्हणजे आता हे का हलवून घेतलेलं आहे. 2 ढक्कन घेणार आहे ह्या ढक्कनने, कारण थंड पण आहे. पाणी पिल्यासारखं ना, आवळा ज्यूस पण पिऊन घेते. तर तुम्ही पाहू शकता, ही काय बबूल आहे. ठीक आहे, ते हे आहे, नाहीतर मसाला कचरा आहे. नाही हे का, एक ढक्कन घेतले. दुसरा ढक्कन पण तसंच घेते, कारण एनर्जी पाहिजे का नको सांगा. आता खूप लोडचं काम आहे, मग एनर्जी नको का मला सांगा बरं. आता पिऊन घेते. आवळा ज्यूसचं मी 2 हे घेतले. ठीक आहे, ढक्कन तुम्ही बघितलं नाही तर 2 चमच घ्या. बघू शकता. हो का, तोंड धुतलेलं नाही, गरमी आहे फार आहे. एक जो चालू आहे, एक जो सारखं साफ करावं लागतो. हे सर्व काढायचे बघा, पूर्ण काढणार आहे आज मी, काही ठेवणार नाही. तर बघू शकता, आज थोडं पाणी हे पिऊन घेते. ठीक आहे, आवळा ज्यूस पिऊन घेतलेला आहे. बेसिनमध्ये टाकते. फार गरमी आहे, मरणाची गरमी. माझ्या गाडीकडे जाऊन अजून बघून येते, कारण हा सगळं सामान आहे मला बाहेर आणायचं आहे. अर्धा ठेवलं आहे बाहेर. आणि जी बघा फेसवर बघू शकता किती गरमी आहे. जे यूज नाही करायचं माझं, खूप भांडी झालीत, खूप भयानक. अंधार आहे, लाईट लावली ना. चल राय बच्चा, त्याला डिस्टर्ब करत नसते मी. ती काय आता ऑनलाईन मोठ्या मुलांना समजत नाही. ते बघा, ही ठेव शिकवायला ड्रॉइंग. चलो करा. चला आता कामाला लागतं. थोडं ना दादूचे मी टिफिन भरते, कारण टिफिन भरून ठेवलं का नाही त्याचं त्याला घेऊन जाईल. हा आहे टिफिनमध्ये डाळ, थोडं त्याला आवडते. आणि कारण पत्तागोबी मी मागच्या आठवड्यातली बनवली नाही, ह्या आठवड्यात पण फौजी साहेब घेऊन आलेत. कारण प्लास्टिकचा डबा कशामुळे आता घासाय काढले सर्व, आणि त्याचं टिफिन चेंज असतं. खूप सारे टिफिन आहेत, एवढे टिफिन आहेत तुम्हाला काय सांगू. भयानक टिफिन आहेत मुलांकडे, आणि काय ना काय करतच असते. चला ढक्कन पण लावून टाकते. लागलीच भाजीवर झालं. ती गरमागरम आत्ताशी बनवलेत, गरम चपात्या पॅक. दादाच्या चपात्या पण झाल्या पॅक. ठीक आहे, कारण आता दादा कशी ठेवते ठेवता टिफिन पॅकचा. त्यांचे कपडे घालून पण काही फायदा नाही, एवढा म्हणजे काय त्रास होतोय बापरे बा. आता मला भांडी काढायचे ते सर्व. ठीक आहे, घासलेली, बाकीचे ठेवले सगळे भांडी लवकर घेते फटाफट. आणि जाळी जस्ट जुडायला लागलं. आता ऑन केलं मी गायचा क्लास आपण चालू करून. आता गायचा क्लास करा. क्यों ना मूड दिया, चुपचाप बैठ कर, मोबाईल पर गिर जाएगी. ठीक आहे, काय ना काय करत असते ती, शांतच राहते. अभी जाओ. ठीक आहे, तू काम करू. ते सब्जेक्ट कोणता आहे का नाही ती मला सांग. चलो काय करतो.
काय नाही, पोहे वगैरे शिकवत असते मी. असते आज मला काम आहे आणि लिहायचं काय असलं की मी जवळ जाते आणि डेली जाते. आज थोडंसं काम करून घेते ना. सगळे स्टीलची भांडी काढून घेतलेत, आता भरण्या काढते. तर तुम्हाला सांगते किती कामं कमी आहेत ना, मला खूप कामं कमी आहेत. कुणाला वाटते कमेंट करून सांगा, कारण वेळ बसाई भेटत नाही, ते झोपाई कुठं भेटणार आहे मला. तर चला भांडी आत तिकडं लांब ठेवून येते. किचन पूर्ण खाली करायचं आहे, खूप सारे म्हणजे आहेत भांडी. तर तुम्हाला खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यासाठी बघा काढून दाखवते. चला काढून घेते. सर काढायचं तर चाललंय हो का. इकडं काढलंय मी पेपर, वरचं पण काढलं, इकडचं राहिलंय. तर डांबर गोळी बघा ह्याने आणलेत झुरळ वगैरे होणी म्हणून. माझा काय स्टँड लटकतोय हो का फक्त. आणि हे गाईला खावा बनवला होता, काजू बदाम पिस्ता अक्रोड वगैरे टाकून. तर का नाही हे खूप दिवस झालं त्यामुळं काढून फेकून देते. हे पाण्याचे कॅन राहिलेत बघा एवढे, हे चारी पण उचलायला लागेल. ते उचलून झालेलं आहे, सगळं भाजणार आहे. सासू होते माझे. टोमॅटो कांद्याची करंडी दरवाजाच्या मागं ठेवलेली आणि आता झाडू थोडं मारून घेते. सगळं झालेलं आहे. पाणी प्यायचंच फक्त एक डाबा राहिलाय, बाकी काय नाही राहिलं. चहा फक्त, पाणी प्यायचा डबा आणि झाडून घेते सगळंच. ठीक आहे, किचनचं हे सगळं भरायला लागलं नाही. मी शेगडी का आत्ताच घासली एवढी, फक्त भांडी राहिलेत. शेगडीचा पण न्यायला लागेल मला. गॅस बास डबा खालचा, एक डबे खालीचे. तर बघू शकता सगळीच काढली खालचे बघा. ते डाग पडतात हे जे गॅसचे वरनं बघा, खालनं वरपर्यंत मी यूज करते थोडंसं स्टँड. सगळेच काढलेत. ओके, असं पूर्ण घर खाली केलं आहे असा. किचन तेवढंच भांडी घासून घेते. आणि हे मेन महत्त्वाचं म्हणजे का नाही, हे आहे किचनवर आपण कधी झाडू लावायचं नाही. आपण हे ना म्हणजे का नाही झाडू लावायचं नाही, ते म्हणून आपलं कपड्यांना पुसून घेऊ. म्हणजे काय झाडू मारून घेतोय ना आता मला. वरचे पेपर एकदम क्लीन आहे, वर काही नाही, फक्त पेपरच. आता वर झाडू ओ माय गॉड, लय थकली, एवढी थकली मी शेवटी झोपली. कारण का थकले हे सांगते. जशी मी वर चढले किचनमध्ये, बायकाचा लाईन या लागल्या बाहेर, बायकांच्या म्हणजे लेडीज ती शिवण्याचं स्टिचिंगसाठी. तर मी वर चढले चेअरवर किचनमध्ये, घासते वर तरी काय फरक नाही, कारण खूप लांब लांबनं येतात लेडीज. त्यामुळं ना मला उतराय चढाय त्यात नको. आणि गरमी भयानक, त्यात अजून सोनूचा का नाही हे टिफिन पॅक करायचा होता, केला होता की, पण बॉटल माझ्या किचनमध्येच येणार होता. टिफिन तर पॅक झाला, किचन पाणी भरायचं होतं किचनमध्येच. कारण चेअर वगैरे मी आडवं लावून कामं करत होती, पाणी वगैरे टाकून घासण्यानं घासत होती ती वटा वगैरे. वरनं वटा तर डेलीच घासते, पण 10-12 दिवसात 15 दिवसात का नाही, आता 15 दिवस झाले, मी 7-8 दिवसात 10 दिवसात वरनं झाडू मारून घेते. कारण जाळ्या भरपूर होतात चिकट. कारण एक जो आहे फॅन तरी पण होत्यातच. त्यामुळं डेली म्हणजे वटा साफ करते आणि 7-8 दिवसात किंवा 10 दिवसाच्या आतच मी किचन झाडू मारून घेते वरच्या साईडला. पण आताच्या वेळी उशीर झालेला, तर लेडीज ऐकत नव्हते. मी खूप थकले. गायू लाडाला आले, माझ्यापासून झोपले. तिचा अभ्यास आहे आता मला परत. तर माझी धावपळ बघत आहे ना, मी खूप धावपळीनं करत असते कामं. आता काय करू, रात्री झोपली का नाही असं हातपाय शरीर दुखतं का नाही, पळापळी. आणि ऑनलाईन क्लासेसमध्ये काय समजतं, लहान मुलं नुसतं चावच करत असतात. ऑनलाईन क्लास का स्टार्ट केले मला तर लय म्हणजे राग यायला लागलाय. कारण का स्कूलमध्ये मॅनेजमेंट चालू आहे, डेव्हलपमेंट करायला लागले, म्हणजे स्कूलमध्ये काहीतरी काम चालू आहे गायूचं.
त्यासाठी आता 1 महिना रिचार्ज अलग त्याचा, त्यात जीवाला किती त्रास, डोकं मारून घ्यायचं, आपटून घ्यायचं, फोडून घ्यायचं, काय म्हणायचं. तर चला काय नाही, आता तुमच्यासाठी त्यातून पण मी व्हिडिओ काढत आहे की तुम्ही माझी हालत बघू शकता. त्यात गरमी भयानक आहे. चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. गावी खूप लाडाला आली आहे. बाय बाय, टेक केअर. तुम्ही पण काळजी घ्या.